कृष्ण हरी, जय जय राम 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 कृष्ण हरी। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय। सद्गुरुचे बोले तुमचे चरणी मीठी, आहे पोटासाठी तुमचे घरी, भाव तो भिकोबा, संत तो संतोबा, आता एक प्रभा अंतोबाई, तुम्ही 5 जण सद्गुरु समान, वाहत से आन आत्मयाची, नाना अलंकार आटिजत मुशी, तैसे समरसी ऐक्य झाले, गणेशनाथ मने सत्य ऐसा भाव, मूळ मिराशी ठावो तुमचे पायी, भाव तो भिकोबा, संत तो संतोबा, आता एक प्रभा अंतोबाई। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवानिमित्त आयोजित प्रवचन मालिकेतील हे 324 क्रमांकाचे पुष्प आदरणीय हभप बाबूराव महाराज आप्पा ढवण यांच्याकडे होते, परंतु काही कारणास्तव हे पुष्प मज पामराकडे प्राप्त झाले आहे। प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज आपणास एक संवादाचं स्वरूप येथे प्रकट करतात आणि त्याचबरोबर या अभंगाचा भावार्थ ज्यांनी मला सांगितला त्यांच्या चरणी प्रथमतः नमन करणं खूप गरजेचं आहे आणि त्या आहेत आदरणीय हरिभक्त परायण रंजनाताई महाराज मोरे परभणी यांच्या उपदेशातून त्यांनी सांगितलेल्या भावार्थातून हा अभंग याचं स्वरूप तुमच्या समोर प्रकट करत आहे। अभंगाचे स्वरूप असे आहे की हा एक संवादात्मक अभंग आहे। जर आपण सनातन वैदिक परंपरेचा जर विचार केला, कोणताही ग्रंथ असू द्या, त्या प्रत्येक ग्रंथाचं स्वरूप हे संवादात्मक आहे। जेव्हा माझे तुळशीदास संत तुळशीदास महाराज रामकथेची सुरुवात करतात तीही संवादात्मकच आहे। तिथे माता पार्वती भगवान शिवशंकरांना प्रश्न विचारते आणि मग भगवान शिवशंकर रामकथा सांगण्यास सुरुवात करतात। किंवा भागवत म्हणजे भागवत पुराण जे आहे श्रीमद भागवत, त्यामध्येही जेव्हा अनेक प्रकारचे संवाद तिथे आपल्याला ऐकायला भेटतात, मग तो वसुदेव नारदांचा असो किंवा उद्धव श्रीकृष्ण परमात्म्याचा असो किंवा अनेक संवाद आपल्याला तिथे पाहायला मिळतात। तसंच
सर्वात्मुख असलेली श्रीमद भगवत गीता हाही एक संवादाचाच प्रकार आहे. तेथेही माझा अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्याला काही प्रश्न विचारतो किंवा अंतरीचा भाव प्रकट करतो आणि त्यावर केलेलं उपदेशात्मक स्वरूप म्हणजे श्रीमद भगवत गीता आहे, जी साक्षात श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून प्रकट झाली आहे. तोही एक संवादाचाच प्रकार आहे. तशाच प्रकारचा संवाद इथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज अशा एका गोष्टीसोबत करतात की त्या गोष्टीचं धन्यता मानतात किंवा तिला थँक्यू म्हणतात. आजच्या परिभाषेत सांगायचं झालं तर का थँक्यू म्हणावं त्याचं स्वरूप आपण येथे जाणून घेणार आहोत आणि ती कोणती गोष्ट आहे तीही येथे समजून घेणार आहोत. सद्गुरूच्या बोले तुमच्या चरणी मिठी. काय म्हणतात बघा की माझ्या सद्गुरूनं मला उपदेश केला, मला आदेश दिला आणि त्यांनी सांगितलेल्या स्वरूपात्मक तुमचं जे त्यांनी मला स्वरूप सांगितलं ते मला एवढं भावलं किंवा सद्गुरूंनी मला जो आदेश दिला त्यातून मी काय केलो, तुमच्या चरणी समर्पित झालो किंवा तुमच्या चरणी मी मिठी दिली. म्हणजे हे जसं एकाच गोष्टीचं हे येथे चिंतन मांडणं खूप गरजेचं आहे, कारण पुढे चालून याचा काही वेगळा अर्थ निघता कामा नये. एक गोष्ट आहे त्या गोष्टीचे दोन स्वरूप असतात, चांगलं आणि वाईट. ह्या जगात कोणतीही गोष्ट घ्या, तिच्या पाठीमागं दोन्ही गोष्टी चिकटलेल्या आहेत. तिचे काही चांगले परिणाम असतात, काही वाईट परिणाम असतात. डज अँड डोंट्स हे आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतो. म्हणजे कोणतीही गोष्ट असो, कुठलाही नियम असो, कायदा असो, त्याचे दोन स्वरूप असतातच, चांगला आणि वाईट. अगदी तसाच भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात. त्यातील जो चांगला भाव आहे तो येथे प्रकट करतात. आणि ती वस्तू कोणती म्हणाल तर हे पंचमहाभूताचं शरीर किंवा हे पंचमहाभूत यांना येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज थँक्यू म्हणतात आणि त्यांच्या चरणावर मिठी मारतात. आता हे कसं म्हणाल आणि तेही सद्गुरूच्या उपदेशातून. हे कसं? हा तर देह नाशवंत आहे. माझ्या नाथांचेच कित्येक अभंग आहेत की देह नाशवंत जाणार म्हणजे हा जो देह आहे तो क्षणिक आहे, तो नाशवंत आहे. हे जे आकारवंत दिसतंय ते नाशवंत आहे, ते जाणार आहे. किंवा माझे तुकोबाराय म्हणतात देह नाशवंत जाणार सकल जाणार आहे. म्हणून काय करा, तुम्ही त्या आत्मारामाला, त्या पांडुरंग परमात्म्याला भजायला लागा. आणि तेच श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज येथे आपणाला काय म्हणतात की सद्गुरूच्या उपदेशातून मी या पंचमहाभूतांना शरण आलो किंवा त्यांच्या चरणी मी मिठी दिली. हे कसं थोडं पटवून द्याल का? म्हणून पुढे म्हणतात आहे पोटासाठी तुमच्या घरी. काय गोड भाव सांगितला आहे बघा. जर समजून घ्या, जर हा नरदेहच आपणाला प्राप्त झाला नसता, जर ह्या पंचमहाभूताची कृपाच आपणावर झाली नसती, तर हा अनुभव, हा भक्तीचा अनुभव आपणाला कसा आला असता. माझे तुकोबाराय म्हणतात घेहीन मी जन्म याचसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. जर आम्ही जन्मालाच आलो नसतो तर पांडुरंग परमात्म्याची सेवा आमच्याकडून झालीच कशी असती, नसती झाली. किंवा माझे भक्त उद्धव श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतात मला मुक्ती नको, मला भक्ती दे. केव्हा ही भक्ती घडेल? जेव्हा आम्ही नरदेहाला येऊ. नरदेही एकच उत्तम साधन आहे, ते काय आहे? भक्ती. आणि त्या भक्तीच्या आनंदात अशा कित्येक मुक्त्या ची काहीच गणना नाही, तिची तुलनाच होऊ शकत नाही त्या भक्ती सुखाची. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की तुमच्या कृपेने, कारण हा देह कुणाचा आहे? पंचमहाभूताचा आहे. यात जल, अग्नी, वायू, पृथ्वी आणि आकाश हे पंचमहाभूतापासून बनलेला हा देह. आणि त्यांची कृतार्थता, त्यांना थँक्यू जर आपण नाही म्हणलो तर मग आपण काय होऊ? एक हे आहे की एखाद्यानं आपल्याला मदत करावी आणि त्याला जर आपण साधं थँक्यूही जर म्हणत नसू तर आपण खूप, आपला एक गर्विष्ठपणा, आपला एक अहंकार आहे किंवा एक आपण तुच्छ विचारसरणीचा व्यक्ती आहो असं आपण समजतो. म्हणून यांचा आपल्यावर उपकार आहे या पंचमहाभूताचा. म्हणून आपल्याला येथे काय करावं लागेल? थँक्यू म्हणावं लागेल, कारण त्यांच्यामुळेच हा देह टिकला आहे. विचार करा, जर हा वायू काही क्षणासाठी बंद झाला, त्यानं विचार केला की आता ह्याच्या श्वासात आपण जायचंच नाही, तर काय होईल आपली हालत? आपण करोनाच्या परिस्थितीत आपण पाहिलं आहे
किंवा या जलानं जर विचार केला की आता मी संपूर्णतः आटून जाणार आहे, आता मला कुणासाठीही येथे प्रवाहित होण्याची गरज नाही, काय होईल आपली अवस्था जर आपण या आकाश जे सर्वस्थायी भरून उरलं आहे त्या आकाशानं जर म्हटलं की आता मी स्वतःला म्हणजे दूर करणार आहे या सगळ्यापासून, तर आपली काय अवस्था होईल. जर तेजानंही तसंच म्हणलं आणि अग्नीनंही तसंच म्हणलं तर काय आपली अवस्था होईल आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे इथे सांगायचं आहे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांना की या पंचमहाभूतामुळे हा देह चालत आहे आणि त्यांना थँक्यू म्हणणं ही आपली कृतार्थता म्हणजे आपल्या जीवनाची महत्त्वाची गोष्ट आहे. आणि हा एक पॉझिटिव्ह भाग आहे. तसा तर हा नाशवंतच आहे प्रत्येक गोष्ट या संसारातली, ही तर तथ्यच आहे, हे सत्यच आहे. परंतु त्याच देहामुळे आपणाला परमार्थमयाची प्राप्ती होते. म्हणून येथे म्हणतात की आहे पोटासाठी तुमच्या घरी, कारण हे जे शरीर चालतं ते तुमच्या या उपकारामुळे चालतं. तुम्ही आम्हाला ते जल देता, तुम्ही आम्हाला तो श्वासोश्वास घेण्यासाठी वायू देता, म्हणून हे सगळं चालत आहे. म्हणून तुम्हाला आम्ही काय करतो, थँक्यू म्हणतो. भाव तो भिकोबा, संत तो संतोबा. आणि मग पुढे म्हणतात की आम्ही आलो तुमच्या कृपेमुळे, आम्हाला हा नरदेह तर प्राप्त झाला. आणि हे झाल्यानंतर आम्ही जर भाव काही दुसऱ्या गोष्टीवर ठेवत असू, म्हणजे या सृष्टीतील ज्या अन्य गोष्टी आहेत, ज्या नाशवंत गोष्टी आहेत त्यावर जर ठेवत असू, तर मग आमचं काय होईल की नरदेहाला येऊनही आम्ही जास्त काही प्राप्त करू शकणार नाही. आहेच उत्तम नरदेह, आहेच हे पंचमहाभूत विशाल, त्यांना कुठलाही याती कुळ धर्म नाही, ते सर्वांपासून अलिप्त आहेत, ते मुळात आहेतच श्रेष्ठ. परंतु या पंचमहाभूताच्या मिश्रणातून ज्या काही गोष्टी बनल्या आहेत त्यामध्ये जर आपण आसक्त बनून राहिलो, त्यामध्ये जर आपण भाव ठेवून राहिलो, तर काय होईल, आपण नाशाला प्राप्त होऊ किंवा आपल्या अंतःकरणात ती वासना राहिल्यामुळे त्या अनुरूप आपण वारंवार येथे जन्ममरणाचा फेरा घेत राहू. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की भाव तो भिकोबा. आपला भाव जसा असतो तसा तो देव प्रकट होतो. आणि जर तसा तो होत नसेल, म्हणजे आपला भाव जर उत्तम नसेल, तर मग काय होईल, आपण नष्ट होऊ. किंवा एक प्रमाण आहे, देव बाजारचा भाजीपाला नाही रे, मनी जैसा भाव तसा देव आपणाला प्राप्त होतो. जर म्हणजे देव हा काय बाजारचा भाजीपाला नाही. किंवा माझे कबीर महाराज म्हणतात की प्रेम ना बाडी उपजे, प्रेम ना हाट बिकाय, राजा प्रजा जेही रुचे, शिष्य देई ले जाय. म्हणजे हा परमेश्वर परमात्मा केव्हा प्राप्त होतो, किंवा हा देव हा भाजीपाला घेतल्यासारखं आपल्याला प्राप्त होत नाही. किंवा जसं तो कबीर महाराज म्हणतात की ना तो जमिनीतून हे उगवतं परमेश्वराचं स्वरूप, ना ते स्वरूप कुठं बाजारात विकत मिळतं. मग काय करावं लागतं, त्यासाठी आपणाला स्वतःच्या अंतःकरणात तपासावं लागतं, स्वतः कोण आहोत हे विचारावं लागतं. आणि येथून मग त्या अनुतापाला सुरुवात होते, येथून मग त्या अध्यात्माच्या प्रवासाला सुरुवात होते. म्हणून म्हणतात की भाव तो भिकोबा. आपण समजून घेतलं पाहिजे की आपला नेमका भाव कशावर आहे, आणि ज्यावर आपला भाव असेल तीच गोष्ट आपल्याला प्राप्त होणार आहे. जर आपण भाव या नाशवंत धनसंपत्तीसाठी ठेवत असू, तर तीच धनसंपत्ती आपल्याला प्राप्त होणार आहे. आणि एक दिवशी ती नष्टी होणार आहे, आणि एक दिवशी हे देहही निघून जाणार आहे ते कमवण्यातच. परंतु जर आपला भाव ह्या परमेश्वर परमात्म्यावर असेल, जर हा आपला भाव संत सद्गुरू महात्म्यांच्या वचनावर असेल, आणि त्यांनी जो मार्ग सांगितला त्या मार्गावर असेल, तर त्या मार्गावरून चालत असताना आपणाला नक्की त्या देवाची प्राप्ती होईल, नक्की त्या स्वरूपाची प्राप्ती होईल. संत तो संतबा. म्हणून येथे म्हणतात की जर तुम्हाला संत व्हायचं आहे ना, तर मग संतांसारखं आचरण करा. हे फक्त बोलण्यासाठी नाही, तर संत जसं जगले, जसं राहिले, अगदी तोच नियम काटेकोरपणे पाळायला शिका. मग ते इथं इंद्रियाचं दमन असो, किंवा जे क्षमा दम आदी जे संपत्ती आहे त्यांचा स्वीकार असो, त्यातूनच दया क्षमा शांती तेथे परमेश्वराची वस्ती म्हणतात. तर ह्या गुणांचा आपण स्वीकार केला पाहिजे. आणि हे जे षट विकारादी विकार आहेत यांना आपण अंतःकरणातून काढून टाकले पाहिजे, किंवा ज्या अंतःकरणातील भावभावना आहेत त्या सर्व परमेश्वराच्या चरणी समर्पित केल्या पाहिजे. जे काय आहे माझ्या अंतःकरणात जर वासना जरी असली, तर ती वासना कशाची असावी, तर पांडुरंग परमात्म्याच्या चरणाची, त्याच्या स्वरूपाच्या प्राप्तीची. जर माझ्या अंतःकरणात
क्रोधी असला तर तो क्रोधी कशासाठी असावा, की मला परमेश्वराची प्राप्ती होत नाही, मी काय करू, म्हणून आपण स्वतःवर चिडलं पाहिजे आणि त्या रागातून त्या क्रोधातून आपण परमेश्वराच्या भक्तीला लागलं पाहिजे. माझ्या अंतकरणात लोभी असला तरी तोही कशासाठी पाहिजे, तर या परमेश्वराच्या प्राप्तीचाच. कामी असला तर जसं गोपिकांनी अंतकरणात काम ठेवला परंतु तो कोशाच्या प्रती होता, तो श्रीकृष्ण परमात्म्याच्या प्रती होता आणि त्यामुळे त्यांना कशाची प्राप्ती झाली, तर त्या परमात्म सुखाची, त्या परमानंद स्वरूपाची. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की जर आपण अंतकरणात संतांच्या प्रति भाव ठेवत असू तर नक्की आपणही संत होऊ, परंतु तो होण्यासाठी खूप कष्ट आहेत, खूप खडतर मार्ग आहे. हे एवढं सोपं नाही, परंतु तरीही जर चालत राहिलो तर नक्की त्या अवस्थेला प्राप्त होऊ. आत एक प्रभा अंतुबाई. आणि म्हणून शेवटी म्हणतात की मुळात हे जे आपल्या अंतकरणात एक प्रभा आहे, एक तेज आहे, जे झाकलं गेलं आहे या पंचावरणानं, आणि आवरणातून जर ते तेज पाहायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, ही साधना करावी लागेल, ही भक्ती साधना करावी लागेल, अखंड नामस्मरण करावं लागेल. त्या नामस्मरणाच्या फळातून आपल्याला काय प्राप्ती होईल, सद्गुरूंची प्राप्ती होईल. सद्गुरू आपणावर कृपा करतील, त्यांच्या उपदेशातून काय होईल, तर हे जे बंधन आहे, हे जे आवरण आहे ते हळूहळू नष्ट होईल आणि मग ती जी आतली प्रभा आहे, जे आतलं ते आपलं स्वरूप आहे, आत्मस्वरूप, ते प्रकट होईल. आणि मग आत जर डोळे झाकून पाहिलं तर तो परमेश्वर परमात्माच दिसेल. जर बाहेर डोळे उघडून बघितलं तर जळीस्थळी काष्टी पाशाणी तो परमेश्वर परमात्माच दिसेल. अशा प्रकारे त्याचंच स्वरूप माझे माऊली एका चरणात म्हणतात की सर्वा घटी राम देहादेही एक सूर्य प्रकाशक सहस्रश्मी. तो सूर्य जसा अनेक घटामध्ये वेगवेगळा दिसतो त्या पाण्यात त्याचं प्रतिबिंब, परंतु सूर्य तर आहे एकच. अगदी तोच भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात. एकदा का ते स्वरूप आपल्या अंतकरणात प्रकट झालं, परंतु हे सगळं घडण्यासाठी कारण देह काय आहे, तर हा नरदेह आहे, जो कशापासून बनला आहे, या पंचमहाभूतापासून बनला आहे. म्हणून परत एकदा काय म्हणतात की हे पंचमहाभूतांनो, तुम्हाला मी नमन करतो आणि तुमच्या सोबत हे हितगुज करतो. हा संवाद कोणासाठी सोबत साधला आहे नाथांनी, तर तो या पंचमहाभूतांसोबत. तुम्ही 5 जण सद्गुरू समान. आणि पुढे म्हणतात की तुम्ही माझ्यासाठी कसे आहात, माझ्या सद्गुरू समान आहात. कारण माझ्या गुरु दत्तात्रेयांनी 24 गुरु केले. त्या 24 गुरुमध्येही या पंचमहाभूतातील काही भूतांचा समावेश आहे. आणि म्हणून ते सांगावं लागतं की जिथे जिथे आपणाला काही घेता येईल तेथून त्या चांगल्या गोष्टींचं स्वीकार करणं आणि त्यातून पुढे चलत राहणं हाच अध्यात्माचा मार्ग आहे. म्हणून येथे श्री संत गणेशनाथ महाराज म्हणतात की तुम्ही 5 जणांपासून मी काय काय घेतलं. आता जर जल आहे त्यापासून मी काय घेतलं, तर बघा जलाचा गुण कसा आहे, ते एका ठिकाणी कधी थांबत नाही. जसं नदी प्रवाहित होत असताना ती कधीच विचार करत नाही की माझा जलात कोण चूळ भरणार आहे का ते पाणी पिऊन अंतकरणाची संतुष्टी करणार आहे. त्या जलाला काहीही घेणं देणं नाही. त्याचा ते एक निज स्वभाव आहे, त्या स्वभावानुरूप ते सर्वावर कृपा करत राहतं. आणि असे हे कृपावंत हे जल, हा जो पंचमहाभूतातील एक घटक आहे, त्याला आपण अंतकरणात स्वीकारलं पाहिजे सद्गुरू समान मानून. दुसरा जो वायू आहे त्याचंही स्वरूप बघा, जो सर्वांच्या अंतरंगाला स्पर्श करून जो सर्वांना जीव, त्यालाच आपण प्राणवायूही म्हणतो. म्हणजे हा प्राण आपणाला त्यांनी दिलेला आहे आणि त्या वायूचा किती उपकार वर्णावा, तोही किती श्रेष्ठ आहे, धन्य आहे. तो कधीच म्हणत नाही की मी किती दिवस असं प्रवाहित होत राहायचं, मी किती दिवस असं सर्वांना हा फुकट वायू देत राहायचा, असं तो कधीच म्हणत नाही. तर तो सर्वांवर उपकार करत राहतो आणि त्याच्या त्या उपकारामुळेच आम्हाला ही साधना करणे शक्य आहे, आम्हाला हे परमेश्वराचं स्वरूप पाहणं शक्य आहे. म्हणून त्या वायूच्याही चरणी साष्टांग नमन. पुढे येते पृथ्वी. या पृथ्वीच्याच उपकारातून आपणाला अन्नधान्याची प्राप्ती होते. या पृथ्वीवरच आपण राहतो, तिच्यावर निवास करतो, तिच्यामुळंच आपणाला सर्व गोष्टींची प्राप्ती आहे. आणि अशा या पृथ्वीलाही माझे नमन. आणखीन एक पृथ्वीचा गुण आहे की त्या पृथ्वीवर जर आपण पाहिलं तर ती कधीच म्हणजे तू खूप मोठा श्रीमंत आहेस, तूच फक्त इथे राहा, तू खूप हीन आहेस, दीन आहेस, तू इथून निघून जा, असं कधीच म्हणत नाही. ती पृथ्वी सर्वांचा स्वीकार करते. एखादा जर तिच्यावर अपकार करत असेल
त्याचाही स्वीकार करते. एखादा तिच्यावर धन्यता मानून त्या पृथ्वीला तिचं रक्षण करण्यासाठी झाडांची लावण करत असेल, झाडांचं संगोपन करत असेल, तिच्याप्रतीही तिच्या अंतःकरणात प्रेम आहे. किंवा एखादा झाड तोड करत असेल तर त्याच्याप्रतीही तिच्या अंतःकरणात प्रेम आहे. असं हे पृथ्वीचं स्वरूप आपण स्वीकारलं पाहिजे. ते एक प्रकारे सद्गुरू समानच आहेत. पुढे येतो तो आकाश. आकाशाचं स्वरूप जर बघितलं तर तो एक परमेश्वराचाच अंश आपणाला जाणवतो. कारण किती विशाल आहे, अनंत आहे. किती आपण पाहणार आहोत त्या आकाशाला, त्याची तुलना कशा कशा स्वरूपात करणार आहोत बघा. म्हणजे काउंटिंगच आपण करू शकत नाही. विशाल आहे. विज्ञानही थकलं, थांबलं. शक्य नाही आकाशाची गणती करणं. जसं आपण म्हणतो की आकाश तर सोडाच, पण आपण डोक्याचे केसही मोजू शकत नाही. अगदी तसं या परमेश्वराची ही जी निर्मिती आहे ती अतिशय दिव्य, भव्य आणि अनंत आहे. आणि असे आकाश स्वरूप, हे विश्व स्वरूप, याचं आपण गणती आपण शब्दात करू शकत नाही. म्हणून येथे श्री संत सद्गुरू विश्वनाथ महाराज त्या आकाशालाही धन्यता देतात, त्यालाही थँक्यू म्हणतात. आणि पुढे येतो तो अग्नी. त्या अग्नीच्या स्वरूपामुळंच आपणाला काय होते, आपल्या जठरात हे जे अन्न जातं ते पचन प्राप्त होतं, पचनास प्राप्त होतं. किंवा या अग्नीच्या ह्याच्यामुळेच आपण अनेक गोष्टी दैनंदिन आयुष्यात करू शकतो. आणि त्या अग्नीला जर आपण थँक्यू म्हणत नसू तर हे हीन आहे जगणं मग. कारण आपल्या शास्त्रातही सांगितलं आहे की सूर्याला नमन करावं, ते पृथ्वीला नमन करावं. हे तर देवता आपल्या सनातन धर्मानेही मान्य केलेले आहेत. म्हणून पृथ्वीला आपण माता म्हणतो. माता म्हणण्याचं कारण काय असेल? सूर्याला आपण कधी कधी पिता म्हणतो किंवा सूर्याला आपण देव मानून त्यांचं वंदन करतो. हे किती थोर आपली संस्कृती आहे. आणि जर आपण ह्या पंचमहाभूतांना धन्यता देत नसू तर खूप आपण कमी विचाराचे लोक आहोत. म्हणून येथे सांगतात संत सद्गुरू विश्वनाथ महाराज की तुम्ही 5 जण सद्गुरू समान. अशा प्रकारे तुमचे हे काही गुण मी स्वीकारले आणि त्यातून मला ही अनुभूती झाली. वाहतसे आन आत्म्याची. आणि हे मी असं उगच बोलत नाही. तर यासाठी मी काय करतो, शपथ घेतो. कोणाची? तर त्या आत्मस्वरूपाची. जो माझ्या अंतःकरणात प्रकट झाला, जे मला आत्मस्वरूप दिसलं, ते दिसल्यानंतर जे चिरातन आहे, सत्य आहे आणि तेच एकमेव सुखदायी आहे, त्या आत्म्याची मी शपथ घेऊन सांगतो की तुम्हीचंही इम्पॉर्टन्स माझ्या आयुष्यात तेवढंच आहे जेवढं या आत्म्याचं आहे. कारण हा पंचमहाभूताच्या नरदेहामुळंच मला या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली. जर हा तुमची माझ्यावर कृपा नसती तर मला त्या आत्मस्वरूपाची प्राप्ती झाली नसती. आणि त्याच आत्म्याची शपथ घेऊन मी सांगतो की तुम्ही खरंच धन्य आहात, तुम्ही खरंच श्रेष्ठ आहात. नाना अलंकार आटजेत मुशी. आणि हे कसं घडलं त्याचं शेवटी काय करतात, समारोप करताना ते स्वरूप सांगतात. अगोदर मी सर्वांना भिन्न भिन्न मानत होतो. असं वाटत होतं ही पृथ्वी, हे आकाश, हे जल, हे वायू, हा अग्नी, असं मी तुम्हाला वेगवेगळं म्हणत होतो. परंतु जेव्हा मी सर्वसमावेशक असा विचार केला, परमेश्वराचं अंतःकरणपूर्वक चिंतन केलं, सद्गुरूची जेव्हा माझ्यावर कृपा झाली, तेव्हा मला कळून आलं, अरे रे रे, हे काय मी करत होतो. मुळात हे सर्व परमेश्वर निर्मित आहे. तो एकमेव परमेश्वरच या सर्व गोष्टींचा निर्माता आहे. आणि म्हणून हे परमेश्वर स्वरूपच आहे. यात काहीच वेगळं नाही. जसं मग इथे उदाहरण देतात, नाना अलंकार आटजेत मुशी. जसं एका सोन्याचे अनेक अलंकार बनवले जातात, परंतु जेव्हा ते अलंकार मग ते पायातील असो, गळ्यातील असो, डोक्यावरचा असो किंवा कुठलाही अलंकार असो, जेव्हा ते त्या मुशीमध्ये म्हणजे ते सर्व अग्नी देऊन त्याला आटवलं जातं, तेव्हा ते सोनं बनतं, परत त्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतं. अगदी तसं हे सर्व गोष्टी या सरते शेवटी एकाच परमात्म्यापासून आल्या आहेत आणि तेथेच समाविष्ट होणार आहेत. म्हणून आपण दिसताना देह स्वरूपानं सर्व हे विश्व जर वेगवेगळं जरी वाटत असलं तरी सरते शेवटी हे सर्व चैतन्य स्वरूपाचाच भाग आहे. आणि म्हणून येथे म्हणतात की नाना अलंकार आटजैत मुशी, तैसे समरसे एके झाले. अशा प्रकारे माझ्या अंतःकरणात तुमचा तो रस मला प्राप्त झाला. मी समरस झालो या सर्व गोष्टीसोबत आणि आता वेगळंपणच राहिलं नाही. जसं पाणी, पीठ, अग्नी या सर्वांच्या सहाय्याने आपण चपाती बनवतो, तेव्हा आपण त्या चपातीला असं म्हणत नाही की हे पीठ आहे, हे अग्नी आहे, हे जल आहे, असं आपण त्याला वेगळं वेगळं बोलत नाही. त्याला एकच नाव देतो आपण, चपाती. अगदी तसं
हे दिसताना जरी पंचमहाभूत वेगवेगळे वाटत असले तरी शेवटी आपण या सर्व विश्वातील जे स्वरूप आहे त्या स्वरूपाला एकच नाव देऊ शकतो, ते परमेश्वर परमात्म्याचं. मग त्याला कोणी काही म्हणत असो, अनेक प्रकारच्या या विश्वात भाषा आहेत, अनेक प्रकारचे येथे विचार परंपरा आहेत, त्यातून आपण कोणी त्यांना गॉड म्हणत असू, त्यांना आल्हा म्हणत असू, आपण कोणी त्यांना परमात्मा म्हणत असेल, कोण परमेश्वर म्हणत असेल, कोण पांडुरंग परमात्मा म्हणत असेल, कोणी महादेव शिवशंकर म्हणत असेल, कोणी भगवान गौतम बुद्ध म्हणत असेल, कोणी काही म्हणू, परंतु सर ते शेवटी ते चैतन्य स्वरूप एक आहे आणि हे एकच सर्व घटी भरून उरला आहे. आणि हा भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात. गणेशनाथ म्हणे सत्य ऐसा भाव, आणि याला जर कोण खोटं म्हणत असेल तर बाबांनो सावध, हे खोटं नाही तर हा सत्य भाव आहे माझा, ह्या अनुभूतीचा भाव आहे. याला खोटं म्हणण्याचा दुस्साहस करू नका. मूळ मिरासी ठाव तुमचे पायी, आणि म्हणून हे पंचमहाभूतांनो मी काय करतो की तुमच्या चरणावर नतमस्तक होतो, कारण तुमच्यामुळे ज्या स्वरूपाची आम्हाला प्राप्ती झाली ते खूप गोड आहे, अवीट आहे, की त्या स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर आता आम्हाला कुठलंही दुःख त्रास वाटत नाही या जगण्याचा. आणि हे तुमचे जे गुण आहेत ते गुण जेव्हा आम्ही स्वीकारून हे आयुष्य जगू तेव्हा आम्ही कोणालाही हीन, कोणालाही तुच्छ, कोणालाही लहान मानणार नाही. प्रत्येकाच्या अंतःकरणातील ते आत्मस्वरूप पाहू, प्रत्येकाच्या अंतःकरणातील तो तुमचा स्वभाव पाहू. जसं प्रत्येक शरीर हे जर पृथ्वी, अग्नी, वायू यांच्या या पंचमहाभूतापासून बनला असेल तर ते प्रत्येकाच्या अंतःकरणात आम्ही त्यांना पाहू, आणि मग काय जाणवेल आम्हाला की जे शरीर माझा ज्या पंचमहाभूतापासून बनलं आहे तेच शरीर दुसऱ्याचंही त्याच गोष्टीपासून बनलं आहे. मग इथे भिन्नता कुठं आहे? भिन्नता काहीच नाही. म्हणून सर्वांच्या ठाई माझ्या अंतःकरणात काय प्रकट होईल? प्रेम प्रकट होईल, आणि त्या प्रेमातूनच मग मी काय होईल? त्या कैवल्य अवस्थेला प्राप्त होईल. जेव्हा माझे शांतीब्रह्म एकनाथ महाराज काशीचं पाणी त्या गाढवाला पाजतात तेव्हा त्यांनी तेच गोष्ट पाहिली की तो गाढव, त्यांना त्यांच्या अंतःकरणात तेव्हा ती भावनाच नव्हती की तो गाढव आहे, तो तुच्छ प्राणी, असं काहीच नव्हतं. तर त्याच्या अंतःकरणातील तो आत्मस्वरूप पाहिलं. जे माझ्या अंतःकरणात आहे तोच भाव तेथे आहे. जेव्हा माऊली रेड्यामुखी वेद बोलवते तेव्हाही त्यांच्या अंतःकरणात तोच भाव आहे की माझ्या अंतःकरणातील आत्मा आणि त्या रेड्याच्या अंतःकरणातील आत्मा एकच आहे, त्यात काहीच भिन्नता नाही. हाच भाव येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात की इथं भिन्नता काहीच नाही. सर्व काय आहे? सर्वसमावेशक परमेश्वर परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि एकदा का ह्या गोष्टीची आपणाला जाणीव झाली की मग समूळ दुःखाची निवृत्ती होईल आणि त्या परमानंदाची प्राप्ती होईल. आणि त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल की जे जे ह्या परमेश्वरानं निर्मित केलं आहे, जे जे आपणाला या परमार्थात सहाय्यक आहे त्या गोष्टींची आपण काय करायला पाहिजे? धन्यता मानली पाहिजे, त्याला थँक्यू म्हणलं पाहिजे. अशा प्रकारे ते संत सद्गुरू गणेशनाथ महाराज भाव प्रकट करतात. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.